नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि तिसऱ्या गुरुवारची पूजा मांडणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पूजेची सुरुवात ही स्वस्तिकानेच आपण करत असतो, म्हणून मी इथे रांगोळीने स्वस्तिक काढून घेत आहे आणि साईडने 2 उभ्या रेषा अशा मी काढून घेत आहे आणि याच्यावर हळदी कुंकू वाहून घेते. आता चौरंग याच्यावर मी मांडून घेणार आहे. पूजा म्हणलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजे, म्हणून चौरंग मस्त छानपैकी ते मी मांडून घेतलेलं आहे आणि याच्यावर मी मस्त वस्त्र टाकून घेत आहे. आजच्या पूजेमध्ये मी कलश हा मोठा घेणार आहे आणि ब्लाऊज पीसनेच मी कलशाला मस्त छानपैकी साडी नेसवणार आहे. तर आता मी 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि हळदी कुंकू वाहून घेतलं आहे कलशामध्ये. तर इथे मी कलशाच्या हाईटनुसारच साडी तयार करून घेणार आहे ब्लाऊज पीसने. छानपैकी अशा प्लेटा पाडून घेत आहे. तर मी इथे पाहत होते की वरूनच धरून प्लेट होतात का, तर नाही जमून राहिल्या, तर म्हणून मी खालती दोन्ही साईडने धरून प्लेट पाडून घेत आहे पहिले सुरुवातीला आणि शेवटी याला मी एक पिन लावणार आहे. पिननं मग ते प्लेट जॉईंट होऊन जातात. तर अशामुळे तो प्लेट पण निसटणार नाही आणि छानपैकी साडी मी देवीला नेसवणार आहे. इथे छानपैकी मी प्लेटा सेट करून घेत आहे आणि आता मी कलशामध्ये हे वस्त्र टाकून घेत आहे. तुम्ही ते पाहू शकता की कशा प्रकारे मी कलशाला हे वस्त्र लावणार आहे. तर हे छान असं कलशाला सुंदर मस्त दिसत आहे आजचा वस्त्र किंवा साडी. आणि ते साडी सेट करून झाल्यावर तर मी इथे आता डहाळे याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मार्गशीर्ष महिन्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे 5 प्रकारच्या झाडाची डहाळे आपण या कलशामध्ये लावत असतो. तर याच्यामुळे कलशाला सुद्धा खूप छान शोभा येते आणि पहा इथे तुम्ही मुखवटा टाकला नाही तरी त्या डहाळ्यानेच इतकं सुंदर असं कलश दिसून येत होता की खूप छान. तर आता हे नारळ मी या कलशामध्ये ठेवणार आहे. नारळाच्या अगोदर मी सगळे जे दागिने आहेत आईचा शृंगार मी आता करणार आहे, सजावट करणार आहे. पहिले छानपैकी अशी हार टाकून घेणार आहे. काय असतं ना, पूजेमध्ये आपलं सारखं म्हणजे आपली छान पूजा झाली पाहिजे किंवा छान वस्त्र. तर जी ही प्लेट आहे ना ती थोडी वरती होऊन राहिली होती, म्हणून मी तिला पिन लावून घेत आहे मस्त छानपैकी. प्रथम मी कलशाचीच मांडणी करून घेत आहे व्यवस्थित आणि मी कलश हा स्थापन केलेला नाही आहे, फक्त मांडणी आणि तयार करून घेत आहे. कलशाला देवी यायची पूर्ण स्थापना वस्त्र वगैरे टाकून मुखवटा लावून तयार करून घेत आहे पहिले. नंतर मी पूजेला सुरुवात करणार आहे. तर आता मी नारळ याच्यामध्ये ठेवून घेतला आणि छानपैकी हे टीप तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. तर नारळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तर आज मी देवीला हिरव्या रंगाचा मुखवटा घालणार आहे. हिरव्या रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा मुखवटा खूप छान दिसणार आहे, म्हणून जे मी विचार केलं होतं तेच असं छानपैकी होत आहे आणि पण छान नेसवली मी. जो महालक्ष्मीचा गुरुवार घरातील वातावरण अगदी प्रसन्न वाटतं आणि सकाळपासून एक वेगळीच उत्साह येतो आणि ऊर्जा पण आपल्याला येते. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी तर सांगेन की पूजा सकाळीच मांडा, कारण काय होते तर दिवसभर आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो. तर इतकी छान पूजा असते की ती संध्याकाळी मांडली आणि सकाळीच उत्तर पूजा केली तर देवी आई आपल्या घरामध्ये काय जास्त वेळ राहत नाही, म्हणून मी सकाळीच पूजा मांडत असते आणि दिवसभर आणि रात्रभर ती आपल्या घरामध्ये राहते. तर छान असं घरातील वातावरण एकदम प्रसन्न होते आणि छान पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते. देवी याला छानपैकी साडी नेसून घेतली आहे आणि ग्रीन मुखवटा लावल्यावर तुम्ही ती बघू शकता की किती
छान अशी देवी आई दिसत आहे आणि आता मी देवी आईची छानपैकी सजावट करून घेते आणि नंतर मी देवी आईची स्थापना करून घेणार आहे. पण आज तुम्ही बघाल, आज सगळ्या गोष्टीनं आपण जर एक गोष्ट ठरवली तर त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी ह्या होतच जातात. तर आजची पूजा मी थोडी वेगळीच करणार आहे. तर पूजेच्या आधी जे असते आपलं प्रथम म्हणजे दीप प्रज्वलन आपण करत असतो. तर इथे मी दीप प्रज्वलन केलेलं आहे, पण साईडलाच ठेवून घेतलेलं होतं, कारण की म्हणजे देवी याची सजावट करत होती आणि इकडे तिकडे म्हणजे जास्त हात लागल तर दिवा असा पडून जाईल, म्हणून मी साईडला दिवा ठेवलेला आहे. तर हे जे कानातले आहे ना, ते देवी यायला मी टाकत होती. तर कानातले टाकताना एवढे ते पडत होते, एवढे ते निघत होते ना, तर खूपच म्हणजे असे निघून राहिले होते. तर छानपैकी असे कानातले टाकल्यावर देवी आईचा मुकुटा असा सुंदर दिसणार आहे. तर पहिले मी देवी आईची तयारी करून घेत आहे आणि नंतर ह्या सर्व साईडचा पसारा इकडे तिकडे झालेला आहे तो मी उचलून साईडला करणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो श्रीफळ मी घेतलेला आहे ना, तो मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि तोच जो श्रीफळ आहे ना, तोच आपल्याला 4ही गुरुवारी वापरायचा आहे. म्हणून नारळाला तडा जाऊ नये म्हणून नारळाला पाण्यामध्ये मी ठेवत असते. याची पण हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. आजची देवी ही निसर्गाच्या रूपामध्ये सजलेली आहे आणि छानपैकी आईनं निसर्गाचंच रूप धारण केलेला आहे. हा जो पसारा आहे किंवा हा जो बॉक्स आहे किंवा ह्या सर्व गोष्टी साईडला करून घेत आहे मी आता. आणि तो दिवा मी तिथे साईडला ठेवणार आहे आणि देवी आईला मी या चौरंगावरती आता ठेवणार आहे आणि पुन्हा देवी आईची स्थापना तिथे मी अष्टदल कमल काढून घेणार आणि नंतर तिची स्थापना मी तिथे करणार आहे. तांदूळ आहेत ना, हे पण आपल्याला 4ही गुरुवारी हेच तांदूळ पूजेमध्ये वापरायचे आहे. तर हे की मी छोटूसा अष्टदल कमल इथे काढून घेणार आहे. तर अष्टदल कमल म्हणजे 8 पाकळ्या, 8 रेषा. कारण कधी कधी तांदूळ आहे ना, ते कुंकू मिश्रित किंवा हळदी मिश्रित करून अष्टदल कमल काढले जातात. तर कधी कधी काय होतं ना, त्या तांदळांना बुरशी लागते. तर मी आहे ना, साधे तांदूळच ठेवणार आहे आणि थोडंसं हळदी कुंकू घालून मी कलशाची मांडणी करून घेत आहे. हे जे तांदूळ आहेत ना, तेच आपल्याला 4ही गुरुवारी घ्यायचे आहेत. तांदूळ स्वच्छ आणि सुकलेल्या डब्यात ठेवायचे आहेत. प्रत्येक गुरुवारी हेच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. पैसा, सुपारी तोच घ्यायचा आहे आणि आपण जे नारळ किंवा श्रीफळ ठेवतो तो सुद्धा 4ही गुरुवारला आपल्याला ठेवायचा आहे. तर कलशाला हाईट दिल्यामुळे छानपैकी वस्त्र दिसून येत आहे आणि जो कलशाच्या प्लेटला मी पिन लावली होती ती पण मी काढून घेतलेली आहे. तर छान असं सजावट झालेली आहे आणि आता मी आईला गजरे टाकून घेत आहे. तर छानपैकी वेणीचा पण गजरा मी आणलेला आहे. इथे समोर मी दुसरा चौरंग मांडून घेणार आहे आणि दुसऱ्या चौरंगावरती आपल्याला गणपती बाप्पाची, लक्ष्मीची जी मूर्ती आपल्याजवळ असेल तिची इथे मी स्थापना करणार आहे. या चौरंगावर पण मी लालच वस्त्र टाकून घेत आहे. तर विड्याच्या पानावरच आपल्याला बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. तर मी इथे 2 विड्याची जोडपानं घेतली आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून बाप्पाची स्थापना इथे मी करून घेत आहे. बाप्पाची स्थापना झाल्यानंतर मी इथे आणखी 2 जोडपानं घेणार आहे आणि भगवान विष्णूची जी सुपारी आहे माझ्याजवळ मी ती ठेवणार आहे आणि याच्यानंतर लक्ष्मी मातेची मी ती स्थापना करणार आहे आणि सगळ्याच जोडपानावर हळदी कुंकू वाहून आपल्याला अक्षदा ठेवूनच स्थापना करायची आहे. तर इथे एक पान असं कमी पडलं म्हणून माझ्याजवळ छोटूसं झाड जे लावलेलं आहे मी विड्याच्या पानाचं, त्याला तो छोटूसा पान आलेला आहे. तर छानपैकी तो कामी आलाच. बाप्पाची स्थापना, भगवान विष्णूची स्थापना आणि माता लक्ष्मीची स्थापना इथे मी करून घेणार आहे आणि माता लक्ष्मीची पूजा ही भगवान विष्णूशिवाय अपूर्णच मानली जाते, म्हणून पहिले मी भगवान विष्णूची स्थापना केली आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून, यांची सेवा करून आपल्याला त्यांना प्रसन्न करायचा हा म्हणजेच पवित्र महिना असे मार्गशीर्ष महिन्याला मानले जातात. तर आता मी
जे पुस्तक आहे व्रताचं त्यालासुद्धा अक्षदा आणि हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्याच्यावर त्याची स्थापना केली आहे. आणि जी हळदी कुंकूचं करंड आहे ते मी देवी आईसाठीच भरलेलं आहे छानपैकी. तर अशा प्रकारे छान अशी देवांची स्थापना झालेली आहे देवीची. पूजा म्हटलं की तर सर्व देवांची स्थापना चांगल्या प्रकारे झाली. पूजा छानपैकी झाली. म्हणजेच देवी आईंचं सुंदर असं रूप पाहून तर इथून उठाव पण वाटत नाही आहे आणि हलावंसुद्धा वाटत नाही, इतकं छान दिसत आहे. आणखी तर रांगोळी बाकीच आहे आणि रांगोळीनेसुद्धा खूप छान लूक येणार आहेत. तर जेव्हा आपण देवी आईला नैवेद्य किंवा फळं वगैरे ठेवत असतो तेव्हा एक भरीव चौकोन काढायचा आणि त्याच्यावर फळं वगैरे ठेवायचा. नैवेद्यसुद्धा ठेवत असताना भरीव चौकोनच काढायचा आणि त्याच्यावर नैवेद्याचं ताट वगैरे ठेवायचं आहे. तर इथे फुलांनी मी मस्त छानपैकी सजवून घेत आहे, सुंदर असं. थोडीशी तरी सजावट म्हणजे केली ना तर खूप छान असं दिसते आपली पूजा वगैरे. तर छानपैकी फुलांनी मी सजवून घेत आहे. तर इथे फुलांचा जो कचरा किंवा फुलांच्या पाकळ्या पडलेल्या आहेत ते मी साईडला करून पुसून घेत आहे आणि छान अशी रांगोळी काढणार आहे. देवी आईला जे प्रिय आहे ते म्हणजे स्वच्छता. छानपैकी इथली जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे साईडची आणि आता मी रांगोळी काढून घेणार आहे. तर रांगोळीचं जे डब्बा आहे ना याच्याने इतकं छान कलर असं भरल्या जाते ना, सुटसुटीत असं. तर खूप छान असं कलर भरल्या जाते. एकाच जागेवर आपण हातानं भरत असतो तेव्हा एकाच जागेवर सगळे कलर पडतात. पण या हा डब्बा आहे ना याच्यानं खूप छान कलर असा पडतो बा. याच्यामध्ये एक चाळणी असते, तर चाळणीमधून हा कलर पडत असतो. तर छानपैकी असा कलर टाकला जात आहे. मी आहे ना तर साच्यानेच रांगोळी काढणार आहे आणि साच्यामध्ये 2 कलरचं कॉम्बिनेशन घेणार आहे, रेड आणि ग्रीनचं. तर वरती जे आहे ते ग्रीन कलर मी घेणार आहे आणि खालून आहे ना ते मी लाल कलर घेणार आहे. तर खूप छान असं कॉम्बिनेशन मी इथे करणार आहे. म्हणून मी खाली व्हाईटच रांगोळी टाकलेली आहे, पांढरी रांगोळी टाकलेली आहे. तर पहिले मी आहे ना संपूर्ण पूजेची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे आणि रांगोळी वगैरेसुद्धा पूर्ण काढून घेतली आणि यानंतर मी आता देवी आईची पूजा करणार आहे. सर्व देवींना हळदी कुंकू वाहून मी पूजा करून घेत आहे आणि नंतर जे आपलं व्रताचं पुस्तक आहे ते मी वाचून घेणार आहे. महालक्ष्मी आईच्या संबंधित जे पण स्तोत्र, मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आहे, श्रीसूक्तम आहे. तुम्ही 16 वेळासुद्धा श्रीसूक्तम पठण करू शकता. तर त्यानंतर तुम्ही लक्ष्मी देवीचं अगदी काही येत नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः हा पण जो महालक्ष्मी मंत्र आहे त्याचा तुम्ही जप करू शकता. किंवा काहीच नाही तर फक्त देवी आईच्या समोर डोळे बंद करून हात जोडून फक्त बसा आणि ध्यान करा थोडासा. त्यांनीसुद्धा तुमचं मन अगदी प्रफुल्लित होऊन जाईल. तिची जी एनर्जी आहे ती नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचत असते. तर इथे देवी आईच्या व्रताच्या पुस्तकाला मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि देवी आईसमोर हात जोडून मी पहिले गणपती बाप्पा मंत्र म्हणणार आहे, त्यानंतर विष्णू मंत्र आणि नंतर लक्ष्मी मातेचं मंत्र. जे आपल्याला येतं तो आपण इथे म्हणायचं आणि इथे मी विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करून घेत आहे. त्यानंतर मी वाचनाला सुरुवात करणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्याची ही पूजा या पुस्तकातल्या वाचनाशिवाय अपूर्णच आहे आणि हे व्रताचं पुस्तक हे आपण वाचलंच पाहिजे. तर पुस्तकाचं वाचन मी करून घेत आहे आणि व्रताचं पुस्तक वाचन झाल्यानंतर मी देवी आईची आरती करणार आहे. तर आरतीसाठी जो हा पंचम दीपम असतो तो मी लावणार आहे.
करुणी वंदन सद्भाव धोरणी लक्ष्मी चरण पावरे कमल सन कमल वदन कोमल ते मान लक्ष्मीचे चक्रगदाती माता आदिशक्ती प्रसन्नती मूर्ती जगन्माता जगाला आधार चालावी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ती प्रसन्न होईल धन्यदाने देईल संकटाने येईल दूर माझ्या देवी प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याणावर देई चित्त शुद्ध करी देणे दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा जी चूक झाली माय पोटी घाली तूच आता वाले भक्त जना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावन ते करुणी वंदन सद्भाव धोरणी लक्ष्मी चरण पावरे. श्री महालक्ष्मी याची ओवाळूवरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने होशी तारीशी तू भक्ता पूर्वजन्मीची वर्त पुण्य वैभव राणीला गर्भधना जातीला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता वर्त केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला देणे दुःख दूर ते दूर करुणी मन निर्मल झाले शांबाला दाशिले प्रसन्न वदने पावन हो माता गुरुवारी हे जे करती नेम धर्मी मनोकामना पूर्ण करील ती अघटित हो करणी पाठक गुरुजी रमला गुणगाता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता. श्री महालक्ष्मीची जय देवी जय महालक्ष्मी वशी व्यापक रूपे सूक्ष्मी करवीर कुर्वासिनी सुरवर मुनिमाता कुर्वरदायिनी मुरहर प्रियंकांता कमलाकारे जठी जन्महिला धाता सहस्रवदनी पूदन पुरे गुणगाता मातुलिंग गदा खेट करवी किरणी झळके आटक वाटी पियुष रसपानी मणिकरसना सुरगसना मुर्गनयनी शशिरधर वदना राजश्रीमंतनाची जननी तारा शक्ती अगम्या शिवभत्का गोरी सांख्यमंती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निर्विजा निम्मागम सारी प्रगटे पद्मावती निर्धर्माचारी अमृत भरीसे हरिते दुरिते वारी मारी दुर्गट असुरावर दुस्तर तारी वारी माया पलट प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी चतुराने कुचित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माती माझ्या निजबळी पुसोनी शरणाथळी पदसुमने साळी मुक्तेश्वर नगर शिवसागर बळी जय देवी जय महालक्ष्मी माता वस्ती व्यापक रूपे सुस्तू सूक्ष्मी जय देवी जय महालक्ष्मी माता वस्ती व्यापक रूपे सुस्तू सूक्ष्मी. तर आजची जी थीम आहे माझी ती आहे ग्रीन आणि ग्रीनचंच मुखवटा आणि ग्रीनच वस्त्र मी इथे घेतलेलं आहे आणि इतकं छान आणि सुंदर दिसत आहे. आईनं आज निसर्गाचं रूप घेतलेलं आहे. खूप सुंदर असं प्रतिम पूजा दिसत आहे आणि पूजा पण खूप छान झाली आणि तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे खूप छान पूजा झालेली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.